राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्यात आलेली आहे। बघा, या क्षणाची मोठी बातमी आहे। तर आपण पाहू शकतो या दरम्यान आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा मोठा निर्णय, कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा ही धारावी प्रकल्पाला देण्यात आलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले, ज्यामध्ये आपण पाहतोय कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीतला एक महत्त्वपूर्ण निर्णय आपल्याला म्हणावा लागेल। कुर्ल्यात जी मदर डेअरी आहे तिची जागा आता धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय आजच्या या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। तर आपण पाहतोय राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। सध्या जो अवकाळी पावसानं नुकसान केलेलं आहे, मान्सूनपूर्व पावसानं सुद्धा नुकसान केलं, त्या संदर्भातही चर्चा झाली आहे। तर दुसरीकडे धारावीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला गेला, तो म्हणजे मदर डेअरीची जागा आता धारावीसाठी असणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। कुर्ल्यातली जी मदर डेअरी आहे तिची जागा धारावीमध्ये असणार आहे, असा निर्णय आजच्या या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झालेला आहे। निश्चितच हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असेल। मदर डेअरी यासोबतच धारावीकरांसाठी सुद्धा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याचं आपण पाहतोय। अधिकची अपडेट या संदर्भात आमच्या प्रतिनिधी वैदेही गाणेकर यांच्याकडून घेऊयात। वैदेही, आपण पाहतोय मदर डेअरीची जागा धारावीसाठी आता असणार आहे, काय नेमका निर्णय? नक्कीच कुर्ला येथे मदर डेअरीची जागा आहे ती आता धारावी प्रकल्पासाठी देणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळत आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा देखील झाली असल्याची माहिती मिळत आहे। या एकूणच जमिनी संदर्भात संबंधित जमीन ज्यांच्या सोबत आहे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। मात्र धारावी प्रकल्पामध्ये मदर डेअरीची जागा जाणार असल्यामुळे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आता ही जागा दिली जाईल किंवा काय क्रायटेरिया ह्याच्यामध्ये वापरला जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी वैदेही। तर आपण पाहू शकतो या दरम्यान आता मंत्रिमंडळ बैठकीतला हा मोठा निर्णय।